थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, हाक माझा तुम्हावरती, हाक माझा तुम्हावरती, म्हणून वाट रोखली, म्हणून वाट रोखली, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी. नंद यशोदेचा हे मी काना ठेवांत ज्ञाना, भक्तजनांचा कैवारी मी गोकुळचा राणा, भक्त तारी दृष्ट मारी, भक्त तारी दृष्ट मारी, भाऊ बापू कवी अंतरी, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, हक्क माझा मालावरती, हक्क माझा मालावरती, म्हणून वाट रोखली, म्हणून वाट रोखली, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी, थांबा ग गवळणी जाऊ नका बाजारी. मंडळी नमस्कार, मी रायचंद शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर आता ज्या गोड आवाजामध्ये ह्या दोन्ही मुलींनी गाणं म्हटलंय त्या आहेत भाऊ बापू नारायणगावकर या फॅमिलीतल्या, आणि त्यांना माझ्यासोबत गप्पा मारायला त्यांच्या फॅमिलीसोबत घेतलंय. त्याचं कारण आहे आता जो नव्याने सिनेमा येतोय विठाबाईंच्या जीवनावरती, इठा नावाचा. खरं तर अनेक वाद सुरू झाले त्या निमित्ताने, पण याच निमित्ताने आपण वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारतोय, त्या फॅमिलीतल्या कलाकारांशी गप्पा मारतोय, आणि ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम ही मंडळी करतायत. त्यातली ही एक ताई आहे शारदा, आणि इकडं अनुराधा. खरं तर सध्या या दोघी पण त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या आहेत, पण त्यांच्यासोबत सुद्धा काही मंडळी त्यांच्या घरातली आहेत. नेमकं काय सगळं आहे सगळं वास्तव इठा सिनेमाच्या निमित्ताने आपण गप्पा मारणार आहे. साधारण कालावधी होता 1850च्या दरम्यानचा, आणि त्या काळातलं एक मोठं नाव होतं भाऊ बापू नारायणगावकर. त्यांच्या पुढच्या पिढीत कोण कोण जन्माला आलं, तमाशा क्षेत्रात त्यांचं नेमकं योगदान काय आहे, ही जंत्री माझ्या पुढे आहे. फॅमिलीशी गप्पा मारताना थोडंसं मी जाणून घेतलं, कारण इतिहास सांगताना तो तुम्हाला सुद्धा माहिती असावा लागतो. इतिहास खूप काही खोलात जाणार नाही मी. साधारण भाऊ बापू नारायणगावकरांच्या नंतरचा जो काही प्रवास आहे, नारायण खुडे त्यांची जी दोन मुलं होती, धर्मा खुडे आणि भाऊसाहेब खुडे. भाऊसाहेब खुडेंना जी काही 6-7 अपत्य होती, त्यातली पहिल्या ज्या ताई होत्या त्या मैना खुडे, दुसरे होते शंकर खुडे, तिसरे केशर, चौथे विठा. आता जो सिनेमा ज्यांच्या नावाभोवती फिरतोय त्या विठाबाई नारायणगावकर. त्यानंतर पांडुरंग आणि एकनाथ. त्यातलं शंकर दादा जे होते त्यांची पुढची पिढी जी होती ती होती विनायक. त्यानंतर विनायक खुडे ते मयत आहेत सध्या. त्यांची एक मुलगी होती शंकरदादांची, ती शारदाताई इकडं बसलेली आहे. आणि राजाराम खुडे एक जे होते, तिसरं अपत्य त्यांचं म्हणजे शंकरदादांचं. आणि बापूसाहेबांच्या ज्या इतर जे अपत्य पुढचे होते त्यातली सरस्वतीताई, ताराबाई, इंदू, विमल, सुमन आणि उमाताई ज्या इकडं बसल्या आहेत. सगळ्यात अनुभवाने आणि वयाने तुम्ही मोठ्या दिसता याच्यामध्ये. तुमचा पण काय प्रवास होता हे सगळं जाणून घेणार आहे. त्यानंतर महादेवदादा खुडे, ज्यांच्या मुलांनी आणि महादेवदादांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन थेट माध्यमांना काही सवाल केले होते इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी. त्यांचीसुद्धा आपण आपल्या माध्यमातून जी काही तमाशाची परंपरा आणि विठाबाईंचं योगदान आणि खुडे फॅमिलीचं योगदान हे सगळं जाणून घेतलं होतं. वाद प्रतिवाद सगळे सुरू आहेत. महादेवदादानंतर शेवटच्या ज्या होत्या त्या अरुणा आणि दादू खुडे. तर ही सगळी ही खरं तर मी तुम्हाला एक त्याचा ग्राफ दाखवणार आहे ह्या बातमीमध्येच. नेमकं कसं होतं विठाबाई आणि विठाबाईंच्या आधीची जी फॅमिली आहे खुडे फॅमिली, सगळा ग्राफ मला दाखवायचा. कारण विठाबाईंच्या फॅमिलीतली मुलं असतील तमाशामध्ये जे काम करतात, त्यांच्या मुली असतील, हे सगळं जगाला माहिती. पण खरं तर
खुडे फॅमिलीतली ही जी काही सगळी होती त्यांची पिढीतली सगळी माणसं, त्यातली काही जी काय हयात आहे त्यांच्याशी गप्पा मारण्याचा हा प्रयत्न आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं या दोन्ही मुली म्हणजे तुम्ही थेट विठाबाईंच्या कोण लागता? भाची. ही एक भाची आणि ही एक भाची आहे, पण माहेरकडच्या. हां, गोड आवाजाने आता त्यांनी सुरुवात केलेली आहे आपल्या ह्या सगळ्या मुलाखतीची. पण मी यामध्ये मुलाखतीमध्ये सर्वात आधी जाणार आहे उमाताईंकडं. उमाताई, विठाबाईंना कधीपासून तुम्ही ओळखत होत्या? तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं होतं का? काय कसं होतं साधारण ते? विठाबाई म्हणजे माझी आत्या, माझ्या वडिलांची सख्खी चुलत बहीण. आणि त्यांच्याबरोबर मी काम केलं म्हणजे 66 साली मी त्या तमाशाला होते. त्यावेळेस भाऊ बापू नारायणगावकर हे तमाशा फडाला नाव होतं. आणि त्यावेळी मी त्यांच्याबरोबर तमाशाला होते. आणि त्याच वेळेस नेफा आघाडीला गेलेलो होतो आम्ही. स्वतः गेले होते? हो, मी गेले होते. मी, मंगल, केशरबाई आणि विठाबाई आम्ही चौघी होतो त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर 2 महिनेच मी त्या तमाशात राहिले. त्याच्यानंतर मी दुसऱ्या फड्यात गेले होते. मला सांगा, विठाबाई आणि तुमच्यात वयात किती अंतर होतं? त्या किती मोठ्या होत्या तुमच्या? भरपूर मोठ्या होत्या त्या, कारण मंगल माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. मंगल वय किती तुमचं आता सध्या? माझं आता सध्या 76 चालू आहे. हो. तुमचं नेमकं काय काम असायचं त्या काळात तमाशामध्ये? नाही, त्यावेळेस म्हणजे एवढे काही हे नव्हते, पण मंगल आणि मी आम्ही दोघी नाचायला पुढे असायचो, गायला पण पुढं असायचं. दोघी गाऊन नाचायचो ना आम्ही. आमच्या दोघींची जोड होती. आणि वगात काम करायचं झालं ना तर मराठा सरदार म्हणून वगनाट्य होतं, त्यात राजकुमाराची भूमिका करायची मी. हो, म्हणजे त्या खरा जो राजकुमार असतो त्याचा खून करायचा असतो त्या प्रधानजीला. आणि मग सरदार असतो त्याच्या मुलाची भूमिका मी करायची. म्हणजे तुम्ही पुरुषाची भूमिका करत होते. त्या काळामध्ये महिला सुद्धा घाबरायच्या पुढे येऊन काम करायला, त्या काळात तुम्ही पुरुषाचं काम करत होते. हो. मग ते खून व्हायचं ना तिथं, बोलायचं काही चान्स नव्हता. फक्त एकच डायलॉग होता की आई वडिलांना सांगायचं की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, आपल्या युवराजांसाठी मी मरायला तयार आहे. नक्कीच. खरं तर महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, अनेक कलाकार तुम्ही पाहिले असतील, पण या मावशींना तुम्ही त्यांच्या काळातले जे लोक असतील घरात बसून पाहतील का, या मावशींना पण कदाचित तुम्ही त्या तमाशामध्ये पाहिलं असाल. भाऊ बापूंच्या तमाशामध्ये तुम्हाला पाहिलेलं लोकांनी. पण 2 महिनेच होते ना मी तमाशात. त्या तमाशात 2च महिने होते. ठीक आहे, आता आपण थेट आत्ताच्या वादावरती येऊ. विठाबाईंवर तमाशा येतोय. विठाबाई महाराष्ट्रातल्या लावणी सम्राज्ञी. तुमचं आणि त्यांचं नातं आपण जाणून घेतलं. तुम्हाला पटतं का विठाबाईंवरती सिनेमा येतोय आणि त्या विठाबाईंच्या सिनेमाला इठा नाव दिलंय, आणि भाऊ गावकर, कुठले भाऊ आणि कुठले गावकर, नारायणगावचे का महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत? काय वाटतं याच्यामध्ये तुम्हाला? याच्यामध्ये एकच वाईट वाटतं, ते नाव इठा लावलं त्यात आम्हाला काही हे नाही. पण ते भाऊ गावकर नाव लावलं, पण कोणतं गाव हा प्रश्न आहे ना. आणि ज्यावेळेस विठाबाई तमाशाला होती आणि ती बाळंत झालेली तुम्ही दाखवणार आहे पिक्चरमध्ये, दगडांनी नाळ तोडलेली दाखवणार आहे. मग तो काळ होता, भाऊ बापू नारायणगावकर हे नाव होतं त्या फड्याला. त्यावेळेस विठाबाईची ती परिस्थिती झालेली होती बाळंतपणाची. आणि त्यावेळेस माझे वडील म्हणजे बापूसाहेब खुडे नारायणगावकर यांना लकवा मारलेला होता आणि ते आजारी होते, घरी बिस्तऱ्यावर पडून होते. आणि सावळाराम खुडे हे तमाशे चालवत होते त्यावेळेस. आणि त्या सावळेराम दादांचं नाव आजही आजच्या काळातली पिढी सुद्धा सांगते का हे एक ग्रेट तमाशा कलावंत होते. तसा कलाकार होणं नाही. होणंच नाही. बरोबर आहे ना. मग म्हणजे माझ्या वडिलांच्या टायमाला ज्यावेळेस लेडीज नव्हते स्टेजवर, त्यावेळेस सावळ्या तात्या हे साडी नेसून काम करत होते लेडीजचं. म्हणजे त्या काळात गडी माणूस बाई माणसाचं काम करत होता. मग प्रसिद्ध कलाकार होते ते, आणि हलगीसुद्धा वाजवायचे सावळाराम खुडे. आणि शंकरराव खुडे म्हणजे भाऊंचे चिरंजीव, विठाबाईचे सख्खे भाऊ, हे सोंगा पहिल्यांदा विलन काम करत होते. आणि त्याच्यानंतर आमच्या समाजाला असणारे काशीनाथ सोंगाडा जो होता त्याला लकवा मारून घरी बसल्यानंतर त्याच्या जागेवर कॉमेडी काम शंकर खुडे करायला लागले. अशी ती जोड झालेली होती. आणि त्यावेळेस मग तो प्रसंग घडलेला होता शिंगणापूरच्या यात्रेत. आणि नेफा आघाडीला आम्ही गेलो होतो त्यावेळेस भाऊ बापू नारायणगावकर हेच नाव होतं. मग आमची एकच इच्छा आहे की हा जो पिक्चर काढलेला आहे
तर त्या पिक्चरला तिथं जे नाव दिलं भाऊ नागावकर, नागावकर. तर त्याच्याऐवजी भाऊ बापू नारायणगावकर, भाऊ बापू मांग नारायणगावकर हे नाव त्या चित्रपटाला द्यावं. नक्कीच इतरही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात, पण मला शारदाताईकडे यायचं आहे. आजही आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गाण्यातून ऐकतो आणि मग तेव्हा कळतं, नव्या पिढीला माहीत नाही तुम्ही विठाबाईंच्या नातेवाईक आहात. विठाबाईंना जवळून पाहिलं, विठाबाईंची गाणी ऐकली असेल, विठाबाईंचा डान्स पाहिला असेल. आता सिनेमा येतोय, तुमची ओळख ज्यावेळेस बाहेर असते हक्काने तुम्ही सांगता ना विठाबाई, विठाबाईची भाजी हां, पण विठाबाईंचा सिनेमा येतो त्याच्यामध्ये तुमच्या नात्यातलं नाव मागं दिग्दर्शकाने दाखवावं, लावावं, असं कधी मनात प्रश्न आला असेल ना, ह्या सिनेमात असं येतंय, हो वाटतं की नाही? वाटते ना. आमची कोणाची तरी नावं असावीत बाबा म्हणून. पूर्वजांनीच त्यांना म्हणजे उत्पत्तीच त्यांच्यापासून झाली म्हटल्यानंतर तेच मागं सरकतात म्हटल्यानंतर त्यांना पुढं तरी मार्गदर्शन पाहिजे का नको या गावाचं. आमची तेवढीच इच्छा आहे, बाकीचं काय. आम्ही थोडी त्यांना काय मागतोय की द्या आम्हाला काहीतरी. आमची पण तेवढीच इच्छा आहे ना की ते आमचं कुठंतरी अस्तित्व दिसलं पाहिजे जगासमोर. आत्तापर्यंत तर आम्ही तर कुठं झळकलेलं नाहीच आहे परिस्थितीच्या मानाने. भले माझे वडील होते सोंगाड्या, पण त्यांचं पण एवढं अस्तित्व आम्हाला सुद्धा आठवत नाही किंवा कारण माझा मोठा भाऊ त्यांच्यात आणि आमच्यात 12 वर्षाचं अंतर आहे. त्याच्यामुळं जसं आम्हाला कळतंय त्यावेळेला आमची परिस्थितीच मुळात हलाखीची होती. माझे वडील नंदू पेंटरच्या हाताखाली पडद्याचे तमाशाचे पडदे बनवले जायचे, पडद्याचे त्यांच्या हाताखाली काम करत होते. त्यांच्या संग मी सुद्धा जायची. मी भंगार पण गोळा केले माझ्या वडिलांसंग जाऊन. मी आमोशा सुद्धा मागितली माझ्या वडिलांना. 2 पिशव्या माझ्या वडिलांच्या हातात आपल्याला नारायणगावची कॉलनी म्हणून ते मला घेऊन जायचे. ज्या ज्या वेळेला मला भूक लागली का म्हणायची, माई माझी पोरगी लय भूक आलेली, तिला थोडी भाकर भेटेल का, असे माझ्या वडिलांचं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एवढे हालाकीचे दिवस होते ना सर, तुम्हाला शब्दच नाहीत आमच्याकडे ते खरं वास्तविक सांगण्यात. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी तुला गायकच करणार. आमच्या खानदानीमध्ये केशरबाईला लय आवाज होता, त्याच्यानंतर तुला वाटतोय आवाज. त्यावेळेला मी शाळेत जायची 5वीला. तर मग मला ते बोलले की तुला मी सिंगरच बनवणार आहे, खानदानी पेशा म्हटले आपला. मी म्हटलं मला नाही, मला शाळा शिकायची. नाही म्हटले, नाव नको का चालवायला, कोणीतरी पाहिजेच. तर मग असं करून नंतर मग मला पण छंद होताच तसा बी थोडा गाण्यांचा. नंतर मग आता ही तर काय लाईन आपल्यामध्ये नाही आली, पण कमीत कमी तुम्ही बोलवलं, मी तिकडे गेले गायला, मग ऑर्केस्ट्रा लाईन पत्करली विशेष करता. आता सध्या तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये ऑर्केस्ट्रामध्येच समजा. आणि जर चैत्राच्या कार्यक्रमामध्ये जिथं कमी तिथं आम्ही म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही म्हटले की आपल्या पार्टीला सिंगर नाही येता का शारदाबाई, हां, मग त्यावेळेला मात्र मी जाते. नक्कीच. तेवढीच आपली जीवनाची ओळख. बाकीचं मग याच्या पलीकडे काही नाही आपल्याकडं, नाही इस्टेट ना काय. जेवढं दिलंय परमेश्वराने म्हणजे त्यांच्याच गावाची कला आम्ही आतापर्यंत जपली. आणि त्यांनीच आता तसं पाहायला गेलं तर आत्याचं पण गाणी आम्हाला खूप आवडायची. आम्ही आत्याचे तमाशे बघायला जायचो त्या काळामध्ये. यात्रा भरायची नारायणगावची, हौसनी आम्ही शाळेत असताना जायचो बघायला. तेवढीच आमची ओळख. विठाबाईंवर सिनेमा येतोय, एक तुम्हाला पण उत्कंठ असेल. मग आहे ना आवड. पण या सिनेमामध्ये मात्र ती सख्खी आत्या आहे माझी. माझ्या वडिलांची सिनेमाला विरोध नाही तुमचा? अजिबात नाही. सिनेमातल्या कोणत्या गोष्टीला विरोध आहे? फक्त नावाशी विरोध आहे आमचा. विठाई ओरिजिनलच नाव आलं पाहिजे. भाऊ बापू मग नारायणगावकर. येस, ह्याच मुद्द्याला धरून मी पुढे गप्पा मारणार आहे. थोडंसं मी ताईला विचारतोय. ताई, तुम्ही सुद्धा विठाबाईंच्या नात्यातल्या आहात. आम्ही नारायणगावमध्ये तुम्हाला पाहिलं, पण एक सोशल वर्कर म्हणून काय तुमची ओळख आहे आणि सध्या तुम्ही काय करताय, आणि या निमित्ताने जो वाद सुरू झालाय त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल साधारण? मी सावराम खुडेंची नाते म्हणजे किसन खुडे त्यांची मुलगी. माझं काय म्हणजे यांच्याशी कोणत्या गोष्टीचा संबंध आलेला नाही, पण उमा बापू खुडे यांची सून आहे मी. पण मी कारण मला आत्यालाच दिले ना, त्याच्यामुळे मी इथंच राहिले. त्याच्यामुळे मला मी सगळ्यांच्या एकदम जवळ आहे. आता हा जो पिक्चर आलेला आहे, ह्या पिक्चरबद्दल बोलताना तर ज्यावेळेस ही आजी तमाशावरून यायची त्यावेळेस ती आमच्याच लोकांमध्ये असायची. आमचा एक परिवार होता त्यावेळेस. ती तिकडं जरी राहिली तरी दिवसभर ती आमच्यामध्ये राहिलेली. आणि सगळ्यांचं म्हणजे खाणं पिणं बसणं उठणं दिवसभर 4 महिने सीझन करून आले का ते लोक तिथंच राहायचे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाच्या संपर्कात येत होते. त्याच्यामुळे मला ह्यांची स्टोरी बऱ्यापैकी माहिती विचारता, पण त्याचं उत्तर मला पण येतं आहे ना, कारण मी पण त्यांच्याजवळ राहिलेली.
मग आमचं फक्त 3 मुद्द्यावर कोणते प्रश्न आहेत. एक तर तुम्ही तिचं नाव चेंज केलं, तिला विठा आजी, आम्ही तोंड भरून बोलायचो विठा आजी. नंतर तिला केलं इठा. ठीक आहे, जाऊ दे बाबा, पूर्वी म्हातारे कोतारे इठा करायचे, त्याच्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल पण काही वाद नाही. पण भाऊ बाप्पू मांग नारेंगावकर हा तमाशा 1935 सालापासून आलेला आहे. मला सांगा, मग त्याच्यानंतरच ती घडल्या गेली ना. आता माझा जन्म झाला, मी काय सांगते, मी किसन खुडेंची मुलगी आहे, मी सावरामची नात आहे. माहेरबद्दल एक अभिमान असतो. माहेरबद्दल म्हणतात तर मला जातीबद्दल पण आणि आमच्या म्हणजे कलावंतांचं घर जे आहे ह्याच्याबद्दल भरपूर अभिमान आहे. नक्कीच. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं वाईट वाटतं की ही गोष्ट का दाखवली नाही त्या पिक्चरमध्ये. दुसरी गोष्ट अशी की नारेंगाव, आमची 4वी-5वी पिढी आहे नारेंगावात, मग तुम्ही ते गाव का नाही दाखवलं ह्याच्यामध्ये. या निमित्ताने थेट उत्तेकरांना तुमचा काय सवाल असेल? जो तेच ना, तुम्ही आम्हाला आले नाही विचारायला. माझं तर जाऊ द्या मरू द्या, पण जे आहेत ना ते बापूसाहेबांच्या कुळातले आहेत, भाऊसाहेबांच्या कुळातले आहेत, सावळाच्या कुळातले आहेत, त्यांचा मुलगा अजून जिवंत आहे, मग तुम्ही त्यांना येऊन तर विचारायला पाहिजे ना. तुम्ही सत्य घटनेवर आधारित तो पिक्चर काढलेला आहे. काय म्हणता तुम्ही? सत्य घटनेवर आधारित पिक्चर आहे ना, मग तुम्ही सत्य घटना ज्यावेळेस दाखवता ना, ज्यावेळेस संभाजी पिक्चर काढला तर त्यावेळेस तुम्ही शिवाजी दाखवला, मग तसं भाऊबापू दाखवा ना तुम्ही, का नाही दाखवायचं? त्याला झाकून टाक. विठाबाईवर तुम्ही फक्त पिक्चर का? आम्हाला विठा आजीचा पिक्चर इतका अभिमान आहे, आम्ही गर्वाने सांगतोय. आम्हाला कोणी गावात विचारलं ना, तुम्ही विठाबाईच्या घरातल्या दिसता हो, चेहरा तुमचा तसाच आहे. हां, माझी आजी आहे का सांगतो आम्ही? नक्कीच अभिमानाने आपण सांगत असतो. आपल्या तुमच्याशी येईल मी परत बोलायला, कदाचित मला वेळ कमी आहे थोडासा, आपल्याला हे सगळं कमी वेळात दाखवायचं आहे. शारदाताईशी पण मला कधीतरी निवांतपणे एक मोठा इंटरव्ह्यू तुमचा करायचा आहे, तुमच्याशी पण बोलायचं आहे. आज आपल्याला कमी वेळ आहे पण आपण थोडक्यात बोलूया. मी आता थोडं इकडे वळतोय. सुरुवातीला गाणं ज्या अनुराधांनी म्हटलं, आता ह्या वादात खरं तर नाही पडलं पाहिजे कोणी, पण एक आजीवरती सिनेमा येतोय आणि आजीच्या लेकीला म्हणजे काय वाटतं नेमकं? तुमचं जे नातं होतं ते एकदा आम्हाला सांगा, नेमकं काय होतं आजीचं तुमचं. आणि ह्या वादावरती अगदी गाण्यातून अनुराधा सगळे ऐकतात, मला आज आजीच्या सिनेमाबद्दल ऐकायचं, काय रिॲक्शन आहे अनुराधाची? नमस्कार, मी अनुराधा महादेव खुडे. मी महादेव खुडेंची मुलगी, भाऊ बाप्पू मांग नारायणगावकर, त्यातले बापूसाहेब खुडे मी यांची नात. विठा आजींचा सिनेमा येतोय, आम्हाला खरंच खूप म्हणजे खूप अभिमान आहे आणि खूप आनंद पण होतो. मी सुद्धा लोककलावंत आहे. आई वडिलांनी जो आम्हाला वारसा दिला तो आम्ही पुढे चालवतच चाललेलो आहोत. आणि त्या सिनेमाबद्दल आता सगळीकडची चर्चा होती ना की तुमच्या आजीचा सिनेमा येतोय, असं ऐकूनसुद्धा आम्हाला पण खूप छान वाटतं. खूप असं वाटतंय की तो पिक्चर कधी रिलीज होईल. तमाशात काम नाही करत, पण तुम्ही शासनाचे काही प्रोजेक्ट आहेत त्यात काम करता, त्यानंतर जागरण करता, त्या ठिकाणी सुद्धा गेल्यावर लोक विचारत असेल विठाबाईंचं तुमचं नातं काय, अभिमान वाटत असेल? अभिमानाने सांगतो आम्ही अभिमानाने सांगतो. पहिलं सांगतो आम्ही, विचारलं ना तुम्ही विठाबाई आपण म्हटलं ना नारायणगावचे आहे मी, विठाबाईंचं नाव नारायणगाव. हो, विठाबाई नाही, विठा आजी, आमच्या आजी आहेत त्या. हो, भारी वाटतं सांगायला. हो, मी विठाबाई नारायणगावकरांची नात, मी भाऊ बाप्पू मांग नारायणगावकरांची नात, असं मी सांगते, गर्वाने सांगते. जात का लपवायची आपण ना. हो, काय सवाल असाल आता? उत्तेकरांना असा सवाल असेल की खरंच तुम्ही थोडाफार तरी आमच्या कुटुंबाचा विचार घ्यायचा होता आणि सगळ्यांचे प्रश्न जे आहेत हे तुम्ही सॉल्व करावेत. आणि खरंच त्या पिक्चरमध्ये जे तुम्ही दाखवणार आहात, त्या सिनेमामध्ये जे तुम्ही दाखवणार आहात की खरंच आम्हाला सुद्धा आमच्या गावाचा अभिमान आहे ना. आम्ही आनंदाने म्हणजे गर्वाने सांगतो की आम्ही नारायणगावचे आहोत म्हणून. असं तर आम्हाला पण ती अपेक्षा आहे की भाऊ बापू मांग नारायणगावकर हे त्यामध्ये उल्लेख असावा. कारण की आजीच्याही नावापुढे नारायणगावकर आहेत, पण आजी जिथून घडले ते पण तुम्ही तर दाखवायला पाहिजे ना. कारण की मला एक सांगा शेवटचं, आपण संपवतोय यांच्याकडनं बोलून, यात काय आर्थिक तुम्हाला काय वाटतं का? उत्तेकरांनी सिनेमा काढला, आजीवरनं आमच्या फॅमिलीला काहीतरी आर्थिक मदत करावी किंवा त्यांच्या सासरकडच्या लोकांना पण आर्थिक, कदाचित बाहेर चर्चा अशा सुरू आहेत का तुमच्या फॅमिलीनं याच्यातून काहीतरी आर्थिक पैसा हवा आहे, काहीतरी असं वाटतं? हे तर मी आवर्जून सांगू इच्छिते सर की खरंच हा जो त्यांचा गैरसमज झालेला आहे ना, हा खरंच त्यांनी दूर करावा. आमचा परिवार आहे ना आणि आमचं जे कुटुंब आहे, म्हणजे आमची एक म्हणायचं तर जुन्या भाषेत खानदान, आमची जी खानदान आहे ना, सिद्ध करते महाराष्ट्राला. तुम्ही काम करताय, हे सगळे काम करतायत आणि आपलं टीसभर पोट म्हणतो ना ते जगण्यासाठी तुमच्याकडे कला आहेत वेगळ्या, त्यासाठी तुम्ही काय कदाचित
चर्चा आहे बाहेर का तुम्हाला काही आर्थिक अपेक्षा म्हणून कदाचित विरोध होतोय हे महाराष्ट्राला सांगूया. हां येस 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 मी तुमच्याकडे पुन्हा एकदा आपण हां झळकायला पाहिजे पुढं. आमचं फक्त एवढंच आहे, गावाचं आणि आजोबांचं नाव झळकायला पाहिजे पूर्ण देशामध्ये. कारण हा पिक्चर देशासाठी रिलीज होतोय, काही 1-2 थिएटरमध्ये नाही होणार आहे. मग आम्हाला पण अभिमान वाटला पाहिजे, बघा बघा हा आमचा आजोबा आहे, हे बघा बघा ही आमची आजी, हे बघा माझे वडील आहेत, असं आम्हाला सांगता छाती ठोकपणाने सांगता आलं पाहिजे तो पिक्चर बघून. नक्कीच नक्कीच फक्त तेवढीच इच्छा आहे आमची. नक्कीच ही महाराष्ट्राला एकदा सांगूया आपण. सगळ्यांची इच्छा एकच आहे फॅमिलीची का त्यांना कुठला आर्थिक फायदा नको आहे हो. हे नाव एवढं मोठं होतं आहे. शेवटचे दादा आहेत आपल्या मुलाखतीमध्ये. दादा इंटरव्ह्यू संपवणार आहे आपण. तुमची पुन्हा मला एकदा ओळख सांगा, कारण मला जरी माहीत झालं तरी महाराष्ट्राला कळू दे ही व्यक्ती कोण आहे. जसं उमाजींनी सांगितलं, ह्या नातीत त्यांनी सांगितलं. तुमची ओळख काय आहे, तुम्ही कलाकार आहात, सध्या काय करताय, आणि या सिनेमाबद्दल पुढचा प्रश्न माझा. सुरुवातीला ओळख सांगा. नमस्कार. भाऊबापू मांग नारायणगावकर यांच्यातले भाऊ मांग नारायणगावकर यांच्या थोरल्या मुलाचा मी धाकटा मुलगा. माझं नाव राजाराम शंकर खोडे. आता सध्या तुम्ही काय करता, म्हणजे तुमची जसं या दोघी पण आपल्या आवाजातून महाराष्ट्राला परिचित आहेत, तुम्ही सध्या काय करता सध्या? मी सध्या वेल्डिंगचं काम करतो आहे आणि सीजनमध्ये कोणी वाजवायला बोलवतं, वाजवायचं पण काम करतो आहे. कोणतं वाद्य नेमकं वाजवतं? मी ॲक्टोपॅड वाजवतो, कच्ची ढोल वाजवतो, ड्रम वाजवतो. बँजोमधलं जे साहित्य आहे फक्त कीबोर्ड सोडून बाकीचं मी सगळं साहित्य वाजवतो. थेट प्रश्न आता शेवटचा. विठा सिनेमावरून वाद सुरू झाला आहे. माहेरचे सासरकडचे लोक आता थेट लोकांमध्ये चर्चा सुरू झाला आहे. नावाला विरोध होता, नंतर तो विरोध मावळला. आता सिनेमामध्ये काही गोष्टी, तुम्ही सुद्धा टीझर, त्याचा जो सिनेमा पब्लिश होणार आहे त्याचा टीझर एक बाहेर आला आहे आणि त्याच्यामध्ये भाऊ गावकर असं म्हटलेलं आहे. कोण होते हे भाऊ गावकर नेमके? ते अस्तित्वातच आम्ही तोच नाही ना? विचार करतोय की पिक्चर हा आत्ता रिलीज झाला आहे हे आम्हाला ट्रेलर पाहून कळते की आमच्या आत्याचा पिक्चर प्रकाशित होतो आहे म्हणून. पण ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटते की विठा भाऊ गावकर हे नाव दिले. आम्ही त्या विचारात पडलो की हे भाऊ गावकर कोण आहेत. आमची परंपरा तर विठा भाऊ मांग नारायणगावकर ह्या पिढीनेच आलेली आहे आणि त्या पिढीनंच विठाबाई निर्माण झालेले आहेत. खोड्यांची परंपरा ही चालू आहे ना, ते त्याच्यातलं आमच्यापर्यंत कोण आलंच नाही विचारायला. असा चित्रपट तयार होतोय ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते. पण ह्या गोष्टीची सगळी तोडमोड झाली. त्याच्यामुळं आम्हाला दिग्दर्शकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही जे दाखवणार आहे ते कुठल्या पद्धतीने दाखवणार आहे, तुम्ही परमिशन कुणाची घेतलेली आहे, आमच्यापर्यंत तुम्ही पोचले का नाही, आम्ही कोण त्यांचे आहेत का नाही. आम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे त्यांना की तुम्ही जे काय दाखवणार आहे ते आमच्या कुटुंबांना सांगावं, कुठल्या पद्धतीने तुम्ही सिनेमामध्ये दाखवणार आहेत, एवढीच आमची मागणी आहे. बाकी विठा पिक्चरबद्दल आमचं काय घेणं देणं नाही. आमच्या आत्यांचं नाव मोठं होते, अख्ख्या महाराष्ट्रभर अख्ख्या भारतभर होते, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला. चुकीच्या पद्धतीने जाता कामा नये. फक्त चुकीच्या पद्धतीने नक्कीच नक्कीच. खरं तर मागच्या एक साधारण माझ्या मते मी अर्ध्या तासापासून गप्पा मारतो. हा इंटरव्ह्यू इथंच संपवतो, कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त एखादी गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही. टप्प्याटप्प्याने भविष्यात कधीतरी तुमच्याबद्दल मी जाणून घेईल. अनुराधाचं पण एक मागं मी मुलाखत घेतली होती. खुडे फॅमिली नारायणगावच्या विठाबाईंच्या आणि एकूणच तमाशा कलेच्या संदर्भात खूप मोठं हे सगळं या कुटुंबाची परंपरा आहे. पण जाताना एकच सांगायचं आहे, मी आजपर्यंत मागच्या 8 दिवसापासून तमाशा विठाबाई भाऊ बापू यांच्याबद्दल जे काही जाणून घेतो आहे, त्यात काय अभ्यासक आहेत, कलाकार आहेत, या सगळ्यांशी गप्पा मारतो आहे. पण एकच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो का कोण होते भाऊ गावकर. खरं तर हा विठाबाईंवर तमाशा आहे की नाही यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातील. तमाशा रिलीज होईल त्यावेळेस कदाचित दिग्दर्शक पहिल्याच ओळीला सिनेमाच्या टाकून पण देईल, ती ओळ असेल हे पात्र, यातील कलाकार, ओरिजिनल विठाबाईंच्या जीवनाशी कुठलंही साधर्म्य नाही.
कदाचित त्याच्यात कायदेशीर काही गोष्टी असतील म्हणून सुद्धा तसं केलं असेल. विठाबाईंच्या नावाचा वापर करून फक्त टीझर लॉन्च करून देशभरातल्या लोकांना ही स्टोरी त्यांच्या डोक्यामध्ये खिळून ठेवण्याचा प्रयत्न असेल. त्याच्यावरती करोडो रुपये कमवले जातील. त्यातले वाटेकरी कोण असतील हे माहीत नाही आहे. विठाबाईंच्या फॅमिलीला किंवा खुडे फॅमिलीला त्या काळात केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जी 100 एकर जमीन दिली होती, त्या जमिनीचं काय झालं हे प्रश्न पुढे येतील. हा उपेक्षित समाज आहे. आजही शारदाताई कुठल्या तरी ऑर्केस्ट्रात काम करते. हा दादा कुठंतरी ऑफ सीझनला कुठंतरी वेल्डिंगचं काम करतो आहे. अनुराधा आजही लोककलेच्या माध्यमातून काम करते. आजी आज शेवटचा हा त्यांचा सगळा प्रवास, खरं तर त्यांचे नात्यातली सगळी लोकं, घरातली लोकं कामं करतात. हा प्रवास फक्त विठाबाईंच्या काळातला डोळ्यासमोर आणून तुम्ही पाहताय. ह्या ताईसुद्धा सोशल वर्क करतात. ही सगळी माणसं कुठं ना कुठं आपल्या पोटासाठी काम करतात. विठाबाईंचं एक गाजलेलं गाणं होतं आणि तेच गाणं मी ही मुलाखत संपवताना ह्या त्यांच्या दोन्ही पुढच्या पिढीच्या ज्या गायिका आहेत त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहे. आपण ही मुलाखत इथं संपवतोय, प्रेक्षकांवर टाकून देतोय. सिनेमाचा वाद यात मला इंटरेस्ट नाही आहे. खरा इतिहास पुढे यावा हाच एक उद्देश होता आणि तो महाराष्ट्र लेवलला आमच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. उद्या याला ट्रोलिंग लोक करतील, याच्यावरती कमेंट करतील. त्या कमेंटची मला काही घेणं देणं नाही, कारण मी हाडाचा पत्रकार आहे आणि पत्रकाराने एखादी गोष्ट समाजापुढे आणणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ही मुलाखत संपवतोय. मी पुन्हा एकदा तुमच्याकडनं विठाबाईंचं जे गाजलेलं गाणं होतं, खरं तर मूळ सिनेमातलं ते गाणं होतं, पण विठाबाईंच्या नंतर ते सामान्य माणसापर्यंत किंवा तमाशाप्रेमींपर्यंत गेलं. हे गाणं मला तुमच्या दोघींकडनं ऐकायचं आहे. लाज धरा पाहुणा जरा, जनाची मनाची पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. अनेक गायिकांनी, अनेक लावणी कलावंतांनी हे गाणं शेवटपर्यंत म्हटलं. विठाबाई तेव्हाही उपेक्षित होत्या, आताही उपेक्षित आहेत. सिनेमाच्या निमित्ताने वाद पुन्हा पुढं आलेला आहे. अन्याय काय असेल तो सिनेमा पुढं आल्यानंतरच लोकांना कळेल. पण आता तरी सध्या विठा नावाची चर्चा खूप मोठी आहे. सिनेमाच्या निमित्ताने प्रतिवादात आपल्याला पडायचं नाही आहे, लोकांवरती सगळं टाकायचं आहे. तुम्ही मात्र तुमचं मत काय या बातमीमध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.